धन्यवाद सर. यानंतर आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव सरवटे सर आपलं अध्यक्षीय भाषण ठेवतील आणि त्यानंतर दोन प्रमुख पाहुण्यांचे भाषण. श्रावण जेवरे सर, प्राध्यापक श्रावण जेवरे सर आणि डी.आर. शेळके सर माजी न्यायमूर्ती यांनी मंचावर येतात. आजचा हा कार्यक्रम म्हणजे उत्साहवर्धक कार्यक्रम होता, परंतु काही प्रवृत्ती पेरियारच्या चळवळीपासून विकास खरा टाकणार आहे म्हणून पेरियार म्हटले होते. काही कार्यकर्त्यांनी पेरियारने विचारलं होतं की जर समोरून ब्राह्मण आणि साप आला तर काय करायचं. पेरियारने काय उत्तर दिलं होतं हे तुम्हाला माहितीच आहे. ते याचसाठी दिलं होतं की बाबा हे अशा पद्धतीचे हर्डल्स समाजामध्ये उपस्थित होतात म्हणून ते आज प्रकर्षानेच ते जाणवलं खरं म्हणजे या ठिकाणी. इतक्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये इतक्या लांबून आलेल्या पाहुण्या यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार होतं. मलाही म्हणजे हे वाकेकरांचे भाषणानंतरच कळालं की काही हर्डल्स आलेले आहेत. हे खरं म्हणजे खूप चुकीचं झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण पूर्वीपासून म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, परंतु तो आता राहिलेला नाही. हा महाराष्ट्र खरोखरच मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशवाईच्या हातामध्ये गेलेला आहे आणि हे ठेचून काढणे हे खरोखर म्हणजे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. पेरियार रामस्वामी वर मी जवळजवळ 1995 पासून लिहित आलेलो आहे. आजपर्यंत जवळपास माझी 8 पुस्तकं पेरियारवर प्रकाशित झालेली आहेत आणि सातत्यानं वर्तमानपत्रातून पुन्हा पेरियारच्या चळवळीवर तिथल्या प्राप्त परिस्थिती तामिळनाडूची चळवळ या चळवळीवर मी सातत्याने लिहित असतो. मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता की तामिळनाडू मधल्या मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती केली जाते. मित्रो, हा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जेव्हा पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी हे क्लिअर कट केलेलं होतं. या देशामधला पुजारी जो आहे या पुजाऱ्याची जाती पाती न बघता रिक्रुटमेंट झाली पाहिजे आणि ती रिक्रुटमेंट करत असताना त्याच्याकडे फक्त एक सनद असली पाहिजे, त्याला एक काही त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. एवढ्या अटीवर त्याची रिक्रुटमेंट करायला हवी हे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये 1936 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं. त्याचं इम्प्लिमेंटेशन आज आपण केवळ भारतातल्या तामिळनाडू राज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन झालेलं पाहतो आपण. म्हणजे स्टॅलिन आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी पुजाऱ्यांची जात पात न बघता किंवा ब्राह्मणांना त्या पुजारी या पदापासून बाजूला करून त्यांनी त्या ठिकाणी भरती केलेली आहे आणि यासाठी तो लढा पेरियार पासून चालत आलेला होता. पेरियारने तो मुद्दा उचलला, त्यानंतर तिथे झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी उचलला आणि शेवटी त्यांना यश आता स्टॅलिनच्या कार्यकाळामध्ये आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पेरियारच्या चळवळीपासून आपण पाहत आहोत. पेरियारनी खरं म्हणजे वायकोम सत्याग्रह करून या देशामधला जातीवाद संपला पाहिजे, जाती संपल्या पाहिजे हा एक म्हणजे वायकोम सत्याग्रहापासून त्यांनी या ठिकाणी सांगत आलेले आहे. कास्ट इरॅडिकेशन हा तर त्यांचा सगळ्यात आधीपासूनचा मुद्दा होता.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे स्त्रिया आणि पुरुष या दोन्हीमध्ये कुठलाही फरक करता कामा नये. स्त्रियांवर तर त्यांनी खूप लिहिलं म्हणून त्यांना फेमिनिस्ट म्हटलं जाते. आणि स्त्रियांवर सुद्धा त्यांनी काही जबाबदाऱ्या टाकल्या. त्यांनी सांगितले की तुम्ही पुरुषासमोर एकदम तलम कपडे घालून त्यांच्या समोर पेश न होता तुम्ही पुरुषासारखे कपडे घाला. हा मुद्दा इतका स्त्रियांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समानतेचा होता. अशा अनेक गोष्टी पेरियारने सगळ्यात अगोदर फॅमिली प्लॅनिंग बद्दल पेरियारची भाषणं आहेत. त्याच्यानंतर कास्ट इरॅडिकेशन साठी पेरियार यांची भाषण आहे. या सर्व भाषणांचा मी मराठीमध्ये अनुवाद इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजावं म्हणून मी मराठीत त्याचा अनुवाद बऱ्याच पेरियारची मॅक्झिमम भाषणं मी मराठीत अनुवाद केलेली आहे. आणि आणखी एक मुद्दा उपस्थित झाला तो रिझर्वेशनचा. तर पेरियार आणि त्यांचं मद्रास मधलं सुरुवातीचं जे राजकारण होतं, आता सांगितल्याप्रमाणे पेरियार खरोखरच राजकारणातून समाजकारणात आले. म्हणजे काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी द्रविड कळघम ही जी संघटना स्थापन केली, सोशल ऑर्गनायझेशन. या सोशल ऑर्गनायझेशन आज सुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी उभी आहे. आणि या द्रविड कळघम मधून नंतर अण्णा दुराई हे त्यानंतर त्यांनी डीएमके स्थापन केली आणि त्याच्यामधून पुन्हा नंतर एमजीआरनी त्या ठिकाणी एआयडीएमके स्थापन केली. आज आपण पाहत आहोत पेरियारची द्रविड कळघम ही बूस्टर आहे त्या ठिकाणी. म्हणजे त्या राज्यामध्ये एक तर डीएमकेची सत्ता असते किंवा एआयडीएमकेची सत्ता असते. त्या दोन्ही संघटना पेरियारच्या विचारधारेवर चाललेल्या आहेत. जरी पेरियारची संघटना सामाजिक असली, पहिलं मंत्रिमंडळ मगाशी उल्लेख केला मला वाटतं ओझरता, पहिलं मंत्रिमंडळ जे अण्णादुराईंनी केलं, अण्णादुराईंचं त्यांचं थोडंसं मतभेद झाल्यानंतर बाजूला त्यानंतर त्यांनी जे राजकारणात आल्यानंतर निवडून आले त्यांचं पक्ष, पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा झालं तेव्हा पेरियारला भेटायला गेले आणि सांगितलं दिस इज गिफ्ट टू युअर बर्थडे नॉन-ब्राह्मण गव्हर्नमेंट. Entire government was non-Brahmin and this is the gift to your birthday असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि तेव्हापासून जे आजपर्यंत आपण पाहतो त्या ठिकाणी डीएमके किंवा एआयडीएमके म्हणजे पेरियारच्या विचारधारेचाच पक्ष त्या ठिकाणी. हा संदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीने घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव इतर राजकीय धडे किंवा राजकीय बाळकडू आपल्याला जेवढं मिळालं तेवढं इतर राज्यात कुणालाच मिळालं नाही. इव्हन पेरियारची चळवळ बाबासाहेबांना प्रो होती किंवा बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीवर पेरियार यांचं भाष्य असायचं किंवा समर्थन असायचं. बाबासाहेबांचं सुद्धा त्यांच्या ऍक्टिव्हिटीला समर्थन असायचं. तुम्हाला माहित असेल ॲनिलेशन ऑफ कास्ट हे जे पुस्तक होतं पेरियारनी त्यांच्या पुढे आरसू या वर्तमानपत्रात क्रमशः संपूर्ण पुस्तक छापलेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा बाबासाहेबांना गोलमेज मिळाली तेव्हा या देशातल्या अनेक हिंदूवाद्यांनी बाबासाहेबांच्या त्या गोलमेज परिषदेचा म्हणजे अटेंडन्स हे नाकारावं किंवा त्यांच्यावर टीका करण्यात आली. परंतु पेरियारने त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांना प्रचंड समर्थन दिलं की तुम्ही गेलंच पाहिजे. जेव्हा पुणे करार झाला पुण्यामध्ये, तर पुणे करारावर बाबासाहेब जेव्हा सही करायला जात होते पेरियारने खडसावून त्या ठिकाणी खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले आणि तुम्ही सही काही झालं तरी सही करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे पेरियारने त्यावेळेस. बाबासाहेबांच्या अनेक चळवळी पेरियारने समर्थन दिलेलं होतं. इव्हन चेन्नईमधून महाराष्ट्रात आल्यानंतर पेरियार हे बाबासाहेबांसोबतच थांबायचे आणि त्या ठिकाणी त्यांचे विचार मंथन व्हायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पेरियार हा म्हणजे हे नॉमेनक्लेचर काय प्रकार आहे. पेरियार यांचं E.V. रामास्वामी हे खरं म्हणजे त्यांचं नाव आहे. E.V. रामास्वामी त्यावेळेस इंग्रजांची सत्ता असताना अनेक मोठ्या राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना काही पदव्या दिल्या जायच्या, राव बहादूर वगैरे अशा पदव्या दिल्या जायच्या. पेरियार मात्र सर्वच
सत्तेच्या आणि सर्वच त्याच्या विरोधात असल्यामुळे पेरियारला अशी काही पदवी दिलेली नव्हती. जेव्हा एक महिलांची मीटिंग चालू होती किंवा एक सभा चालू होती, त्या सभेमध्ये आपल्याला माहित असेल शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष एन शिवराज होते आणि एन शिवराजच्या पत्नी मीनांबर शिवराज ह्या सुद्धा त्या काळी चांगल्या राजकीय ऍक्टिव्हिस्ट होत्या. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या महिला आघाडीच्या त्या अध्यक्ष होत्या आणि त्या सभेमध्ये मीनांबर शिवराज यांनी पेरियारला म्हणजे E.V. रामास्वामी यांना पेरियार पदवी द्यावी असा प्रस्ताव मांडला. म्हणून पेरियार हे नाव आंबेडकर चळवळीकडून गेलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पेरियार हे मीनांबर शिवराज यांनी घोषणा केली आणि ते त्यावेळेस काही हिंदीच्या किंवा कुठल्या कारणाने पेरियार जेलमध्ये होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पेरियार ही पदवी देत आहोत. पेरियार नुसता हसे आणि तेव्हापासून E.V. रामास्वामी यांना पेरियार ही पदवी जगजाहीर झाली आणि आज आपण नुसतं पेरियार या नावानेच आपण ती ओळखतो. तर ही मला सांगायचं तात्पर्य होतं, पेरियार ही आंबेडकरी चळवळीपासून त्यांना ही पदवी प्राप्त झालेली आहे किंवा दिलेली आहे. आणि म्हणजेच आणि आंबेडकरी चळवळ किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचा ऋणानुबंध प्रचंड सुरुवातीपासूनच होता. तरी वेळेच्या प्रसंगी मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद सर. यानंतर आपले प्रमुख पाहुणे माजी मंत्री